ए भाई तू थोबाडाकडे काय बघतो, चल ना साफ कर ना. फडका फडका कोण घेऊन येणार रे? हा चल साईड लाव. ए बाबने, अरे तू कुठे पण काय सोफा ठेवतो? हा अहो कुठे ठेवायचे दत्तू भाऊ, सांगा तुम्ही. हो बोला मॅडम, कसं ठेवायचं? तुम्ही जरा जास्तच उत्साह दाखवताय. अहो सरांचा मी फक्त नॉर्मल इंटरव्ह्यू घ्यायला आले इथे. हो इंटरव्ह्यू कोणाचा आहे? साहेबांचा ना. मग तो नॉर्मल कसा असणार? तो असा स्पेशलच असणार ना. तुम्ही फक्त सांगा साहेब कुठे बसणार आहे ते, म्हणजे मला तशी पुढची तयारी करायला ना. पण तुमचं आता इथे काहीच काम नाहीये. असं कसं काय काम नाही? हा हो निवडणुका जवळ आलेत. नाही म्हणजे कसं आहे, साहेब जिथे बसतील त्याच्या मागे आमच्या पक्षाची निशाणी अशी नीट कॅमेरात दिसली पाहिजे. बॅनर लागला ना की बरोबर आपला पक्ष एकदम हायलाइट मध्ये येणार. ए आंद्रे हे थोबाडाकडे काय बघतो? एक मिनिट काय करताय तुम्ही? मी आल्यापासून तुम्हाला सांगते की हा कोणताही राजकीय इंटरव्ह्यू नाहीये. सो नो बॅनर नो घोषणा. इथे आता तेच घडेल जे मी सांगणार. बरं मॅडम, ऍट युअर सर्व्हिस. ए सर्व्हिस घेऊन जा. ताई चहा घ्या. करीना तू तू इथे काय करतेस? मी राजन साहेबांकडे कामाला आले. अगं पण ए साहेब आले. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. घ्या मॅडम चहा घ्या, आपल्याला काही घाई नाही. बस बस. हा मॅडम, तुम्ही जरा मला नीट सांगा काय काय प्रकार आहे हा, आणि मला काय बोलायचं? सर मी आधी तुम्हाला आमची कन्सेप्ट सांगते काय आहे ते. हा सर सिद्धांत छायाच्या केसबद्दल तुम्हाला सगळं माहिती आहे. पोलीस प्रत्येकावर फक्त संशय घेतात, चौकशीसाठी ताब्यात घेतात आणि लगेच सोडून पण देतात. तुम्ही पण तो अनुभव घेतलाच आहे. अजूनही अनुभवतोच आहे. काही कारण नसताना बेइज्जती होते आमची. एक्झॅक्टली सर, हेच सगळं थांबण्यासाठी ना आम्ही आमच्या चॅनलवरती एक ओपिनियन पोल घेतोय. म्हणजे सिद्धांत छायाच्या केस बाबतीत लोकांना सगळं माहिती आहे. त्या केसमध्ये असलेले संशयित आरोपी कोण कोण आहेत हेही माहिती आहे. पण त्या प्रत्येक संशयित आरोपीची स्वतःची काहीतरी बाजू असू शकते ना. बरोबर. तेच सर, तुम्हाला तुमची बाजू आमच्या चॅनल समोर मांडायची. या केस मधल्या सगळ्यात संशयित आरोपींच्या बाबतीत हे सगळं घडणार आहे. सगळ्यांची बाजू मांडून झाली की आम्ही हा निर्णय जनतेवर सोडणार आहोत. म्हणजे या सगळ्यात गुन्हा कोणी केलाय हे आपल्याला जनता सांगणार. निवडणुकीमध्ये एक्झिट पोल ऐकले होते मी, पण तुम्ही हे जे काही बोलताय ते पहिल्यांदाच ऐकलं. सर बिलीव्ह मी, तुम्ही तुमची बाजू मुद्देसूद मांडलीत ना तर लोक तुम्हाला समजून घेतील, तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवतील आणि कदाचित तुम्ही गुन्हेगार नाही हे डिक्लेअर पण करतील. असं खरंच वाटतं मला? हो सर, आम्हालाही तेच हवंय. म्हणजे या केसमध्ये कोणत्याही निर्दोष माणसाला त्रास होऊ नये हाच आमचा हेतू आहे. म्हणून आम्ही या शो मध्ये तुम्हाला फ्रंटला ठेवून आम्ही बॅकफूटवर आहोत. बाकी काय बोलायचंय आणि कसं बोलायचंय हे तुम्हाला माहितीच आहे सर. ओके सर, मग आपण सुरुवात करूया. ठीक आहे, सुरू करूया आपण. माहिती आहे मला सिद्धांत छायाबद्दल बोलायचं म्हणजे माझ्या गळ्यात आवंढाच दाटून येतो. कलाकार खूप असतात, कलावंतांना राजाश्रय मिळावा वरून खूप कलावंत आमच्या आसपास फिरत असतात, पण बोलण्यात बाणा आणि वागण्यामध्ये ताठकणा असा एकच कलावंत मला माहिती, आणि तो म्हणजे सिद्धांत छाया. मॅडम, माझ्यासारख्या सरळ साध्या प्रामाणिक सत्शील चारित्र्यवान माणसाला त्या होडीवाल्यानं खरंच किडनॅप केलं होतं. कृपया माझ्याकडे असं गुन्हेगाराच्या नजरेने बघू नका. मला त्रास होतोय त्याचा. तुम्ही समजता तसा कुठलाही गुन्हा मी केलेला नाहीये. तुम्ही खरंच किती सज्जन आहात, प्रामाणिक आहात, चारित्र्यवान आहात ते आम्हाला चांगलंच कळून चुकलंय. एनिवे, तो आता विषय नाहीच आहे. यापुढे तुमचा वापर दुसरा कोणीही करून घेणार नाही याची काळजी घ्या. योग्य बोललात. मला ना माझा भोळसटपणा कमी करावा लागेल जरा वेळ. पण म्हणजे मी आता निर्दोष आहे, मी येऊ शकतो? सध्या तुम्ही घरी जाऊ शकता,
पण याचा अर्थ असा नाही की कायमची तुमची सुटका झाली. जेव्हा कधी पोलीस स्टेशनला बोलवीन तेव्हा गपचूप यायचं. येणार, जिथे असेल तिथून धावत पळत येणार. तुम्ही फक्त हाक द्या मॅडम. जिथून तिथून नाही, घरूनच यायचं, कारण तुम्ही घरीच थांबायचंय. मुंबई सोडून जाण्याचा विचारही डोक्यात आणायचा नाही. तुम्ही बोललात, संपलं. मुंबईचं तर सोडा, मी माझ्या घराच्या बाहेर येणार नाही. चालेल? उत्साहाच्या भरात बोलतोयस तू, पण आमची नजर कायम तुझ्यावर असेल एवढं लक्षात ठेव. अरे वा. निघा. नाही, मी निघणारच आहे मॅडम, पण मला जाता जाता तुमची स्तुती केल्याशिवाय राहत नाही. तुमची बुद्धिमत्ता, तुमचा प्रामाणिकपणा, तुमची कर्तव्य दक्षता, वा वा, याबद्दल म्या पामरानं काय बोलावं. ही केस खरं म्हणजे तुमच्या हातात आहे म्हणून आज माझी सुटका झाली. तुमच्या जागी दुसऱ्या कुणाच्या हातात असती तर आज माझी काय अवस्था झाली असती मला कल्पनाही करवत नाहीये. खरं म्हणजे गोव्यावरनं येताना तर या मॅडम बद्दल तुम्हीच तक्रार करत होतात, त्यांना दोष देत होतात. मॅडम विषयी तक्रार करायची वर असं म्हणत होता. मॅडमला ही केस कशी हँडल करता येत नाही नीट ते सांगत होता. आणि आता त्यावेळी माझी मॅडमची तेवढी ओळख नव्हती. मी त्यांची कार्यशैली जवळून पाहिली नव्हती, पण आता सुदैवाने मी ती पाहिलीये. निघा. मॅडम येतो. साहेब, मॅडम एक थोडीशी तसदीक द्यायची. आता मी निर्दोष आहे, सिद्धही झालंय, माझी सुटकाही झाली. तेवढे माझे 2.5 लाख. तुमचे पैसे आहेत का? नाही ना? ज्याचे पैसे आहेत त्याच्यापर्यंत पोहोचवली जाते. तुम्ही काळजी करू नका आणि अपेक्षाही ठेवू नका. जशी आज्ञा. नमस्कार. सिद्धांत छायाबद्दल बोलायचं म्हणजे माझ्या गळ्यात आवंडाच दाटून. बोलण्यात बाणा आणि वागण्यामध्ये ताट कणा असा एकच कलावंत मला माहिती, आणि तो म्हणजे सिद्धांत छाया. बदलापूर सारख्या शहरातून आलेला अतिशय सामान्य घरातला हा कलावंत, मी ज्याचा जबरदस्त फॅन होतो. ज्या कलावंतावर आपण जबरदस्त प्रेम केलं, त्याला आपलं मानलं, आयडॉल मानलं, त्याच्या मृत्यूचा आरोप आपल्यावर हवा, याच्यापेक्षा मग रडू नाही येणार तर काय होणार. पोलिसांनी माझ्यावर केलेल्या अन्यायाबद्दल पण मी बोलणार आहे, पण त्याच्या आधी सिद्धांत छायाला दोन मिनिटं श्रद्धांजली वाहतो. हे होते आपले लाडके नेते राजन पर्वते. त्यांनी त्यांची बाजू तुमच्या समोर मांडली आहे. निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचं मत आम्हाला SMS द्वारे. जबरदस्त बोले तो, एकदम फुल टू फटॅक. काय ऍक्टिंग. अरे ऍक्टिंग कशी करावी हे आमच्या साहेबांकडनं कोणीतरी शिकावं. मी तर सांगतो, साहेबांनी ना तुमच्या फील्ड मध्ये यायला पाहिजे होतं. या दत्तूची जबान आहे. अरे दहीहंडीला एका दिवसात 5-5 सुपाऱ्या मारल्या असत्या साहेबांनी. तू किती बोलतोयस? चुकीचं बोलतोय का? आणि बोलतोय कोणाबद्दल? साहेबांबद्दल. त्यांच्याबद्दल बोलताना आपण किती बोलतो, काय बोलतो ते आपल्याला कळतच नाही. पण तुम्हाला माहित होतं ना काय बोलायचं होतं ते? म्हणजे त्या 4 लोकांमध्ये तुमचं पण नाव आलं होतं. नाही, साहेब जसं बोलले तसं तुम्हाला पण त्या सिद्धांताबद्दल बोलायचं होतं ना? बोललात ना? हो बोलले ना. त्याच्याबद्दल बोलताना साहेबांबद्दल बोलायचं नव्हतं. नाही बोललात ना? मला काय वेळ लागले का साहेबांबद्दल बोलायला? हे माहितीये मला. नाही तरी पण मुद्दाम खात्री करून घेतली. तू इथं बसायला आलायस का? नाही, ते साहेबांनी तुमच्या घरातलं राशन आणायला पाठवलं होतं मला. हो ना. ही घे लिस्ट. जा निघ.
टार्गेटचं बोला. नक्की कोणाला मारायचं? बायको आहे माझी. तिचं नाव, पत्ता, येण्या जाण्याचा रस्ता, सगळे डिटेल्स तुला मिळणार. ए ताई, कोण आलंय बघ ग जरा. ए ताई, जरा कोण आलंय बघ. तू दार उघडलास असं काय बिघडलं असतं का? अरे मी आज कामामध्ये होते ना. हे असं इथे रिकामं बसण्यापेक्षा दार उघडलं असतं तर बरं झालं असतं. ताई थांब. नक्कीच भाऊजी असणार. तू दार उघडायचं नाहीस. अरे पण अगं तुला सांगितलं ना दार उघडायचं नाही म्हणून. मी बघतो. अरे पण मग मी तुला बोललो होतो ना भाऊजी चालेल. अरे मग दार उघड ना. छाया, छाया दार उघड. काही झालं तरी दार उघडायचं नाही. अरे का पण? म्हणजे एवढं तू त्यांना बाहेरच उभं ठेवणार आहेस का? हे बघ, मी काय करणार आहे ना हे कळेल तुला. आणि मी जे सांगेन ना तेच तू करायचं. अरे छाया दार उघड ना. अरे काय मूर्खपणा चाललाय. एक तर नवरा इतक्या दिवसांनी सुखरूप घरी परत आलाय. त्याच्याकडे गोव्याचा वनवास आणि मुंबईचा कारावास सोसून पुन्हा घरी येतोय. दारात तू आरती घेऊन ओवाळायला तयार असायला हवी होतीस तर तू दारही उघडत नाही. सर काय मूर्खपणा आहे का काय? दिवाकर अरे मला उघडू दे दार. तो अरे धनराज भाऊ, तुम्ही चक्क जिवंत आहात. जिवंत आहात म्हणजे? नाही, आम्ही तुम्हाला टीव्हीवर मरताना बघितलं ना. खोटं होतं. काय सांगताय? आम्ही आमच्या डोळ्याने टीव्हीवर बघितलं. खोटं कसं असेल? मी आता तुमच्या डोळ्यासमोर इथे जिवंत उभा आहे ते खोटं आहे का? माझे पाय असे उलटे दिसतात का तुम्हाला? मी भूतभीत वाटतोय का? आणि तसं असतं तर मी इथे बेल वाजवत उभा राहण्याऐवजी सरळ आतमध्ये नसतो का घेतो भूतासारखा? दरवाजा का उघडला जात नाहीये? याचं मला राग येण्याऐवजी खरं म्हणजे दया वाटते. म्हणजे मी बेल वाजवून बघू का? तुम्ही वाजवली तर वेगळी वाजेल का? नाही, वेगळी कशी वाजेल? तेच, त्याऐवजी मी वाजवतोय ते बघा आणि मी काय सांगतो ते ऐका. आता ही माऊली दार उघडत नाहीये तर ते जीवाची खालमेल होते. सारखं काहीतरी नको नको ते मनात येतंय की ही एकटी आतमध्ये हिच्या जीवाचं काही बरं वाईट तर. माझी छाया, वेड्या बायकोची वेडी माया. दार उघड ना छाया, दार उघड का बाई. तुम्ही आता एवढ्या दुःखात आहात त्यामुळे मला राहवत नाही म्हणून सांगतोय. काय इकडे एवढं महत्वाचं आहे का? बापरे. तुमच्या घरी तुमच्या बायकोचा भाऊ आलेला आहे. दिवाकर इथं आलाय? तेच तर सांगतोय. आणि मला तरी त्याचं लक्षण काही फारसं चांगलं दिसत नाही. म्हणजे तो आल्यापासून मी बघतोय तुमच्या विरुद्ध तुमच्या बायकोचे कान तो सतत भरतोय. खरं म्हणजे तुमच्या बायकोला इथून घेऊन जाण्यासाठीच तो आलेला आहे.
काय सांगताय? हो, मी त्याला म्हणालो तुम्ही आता इथून जाताच आहात, तो फ्रीज तेवढा फ्रीज सरकवा, पुढचं सांगा. हा तेच सांगतो. तर त्याने सगळ्या सामानाची आवरावर केली, बॅगा बिगा भरल्या, तो इथून निघून जाणार. तोच पोलीस येऊन थडकले. पोलिसांनी त्यांना दम दिला की इथेच थांबायचं म्हणून तो इथे थांबलाय. या हरामखोर दिवाकरचा मी कधी विचारच केला नव्हता. त्याने नक्की छायाला काय सांगितले तेही अजून माहित नाहीये. ती जर त्याच्या ऐकण्यात गेली तर मग माझं काही खरं नाही. माझी सगळीच मेहनत पाण्यात जाईल. चला धनराज शेठ, तुम्हाला आता शांत बसून चालणार नाहीये. लवकरच काहीतरी करावं लागणार आहे. कुलदीप मोरे, संशयित आरोपी नंबर 3. सिद्धांत छायाचा अगदी जवळचा मित्र हीच याची ओळख. सिद्धांत छायासोबत राहत असतानाच सिद्धांत छायाचे सगळे आर्थिक व्यवहार कुलदीप सांभाळत होता. या दरम्यान बऱ्याचदा पैशांची अफरातफर केल्यामुळे सिद्धांत आणि कुलदीप मध्ये मोठा वाद झाला होता. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी मी तिथे नव्हतो असा कुलदीपचा दावा आहे. तर घटनास्थळी कुलदीपचा मोबाईल मिळाल्याची पोलिसांकडे नोंद आहे. त्या मोबाईल मध्ये खरंच असं काही होतं का जे पाहून सिद्धांत छायानी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असेल, किंवा सिद्धांत छायानी आत्महत्या करावी म्हणून कुलदीपनी मुद्दाम प्लॅन रचला असेल? कोणती शक्यता नाकारता येत नाही. कुलदीप म्हणतो मी खून केला नाहीये, सिद्धांतच्या मरणाशी माझा काहीही संबंध नाहीये. मग गेले 3 दिवस तो का गायब आहे? नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. आता वेळ आली आहे निर्णय घेण्याची. तुमच्या समोर सगळा घटनाक्रम मांडण्यात आला. संशयित आरोपींबद्दल सगळी माहिती दिली आहे. लवकरात लवकर खुनी कोण आहे हे आता तुम्ही ठरवायचं. तुमच्या समोर असलेल्या 4 नंबरपैकी एक ऑप्शन दाबून आम्हाला पुढील नंबरवर मेसेज करायचा. But it was overwhelming and totally unexpected. And the lady is here. Shivani, congratulations. तू बोललीस अगदी तसंच घडतंय. आपल्या या ओपिनियन पोलच्या कन्सेप्टला खूप चांगला रिस्पॉन्स येतोय शिवानी. आणि या रिस्पॉन्स वरूनच कळत आहे आपल्या शोची केवढी बज क्रिएट झाली आहे लोकांमध्ये. आणि शिवानी तुला सांगू का, आतापर्यंत आपल्याकडे आपल्या शोजना रिस्पॉन्स फक्त अर्बन भागांमधून असायचा. आता रुरल मधून पण जबरदस्त रिस्पॉन्स मिळेल. एक्झॅक्टली. लोक अक्षरशः वेड्यासारखे मेसेजेस करतात. थँक गॉड. म्हणजे ही कन्सेप्ट हिट होणार याबद्दल मला कॉन्फिडन्स होताच. पण सर कुठेतरी ना थोडी भीती पण वाटत होती. पण आता तुम्ही मला ही न्यूज दिली आहे ना, त्यानंतर माझी सगळी भीती पळाली आहे. भीती घ्यायची नसते, भीती द्यायची असते लोकांना. शिवानी, तू खूप छान कंडक्ट करतेस. आपल्या या प्रोसेसमध्ये आपण तटस्थ आहोत हेच जाणवत आहे. शेवटपर्यंत हाच बॅलन्स टिकून राहायला हवा. राहणार, त्याची अजिबात काळजी करू नकोस तू. पण तुला काय वाटतं, कोणाला टार्गेट करतील लोक? सर असं सांगता नाही येणार. जस्ट गेस कर. सर म्हणजे मी ज्या पद्धतीने कुलदीपला प्रमोट केलंय ना, त्यावरून मला कुलदीप वाटतोय. द मोस्ट सस्पेक्टेड पर्सन राजन पर्वते. चालव रे पटापट. कौन बबन्या? हॅलो, ए फॉर एक्का. एक्का म्हणजे आपले साहेब आहे का? व्हेरी गुड. पटापट हात चालवा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कळलं ना? काही झालं तरी साहेबांना जास्तीत जास्त वोटिंग झालं पाहिजे. साहेब जिंकले पाहिजे. चुकून जरी साहेब हरले ना तर तुमचं काय खरं. तुमच्यापैकी एकालाही जिता सोडणार नाही मी, कळलं का? चला पटापट टाईप करा. अरे काय चाललंय साहेब? तुम्ही आता दत्तू असताना टेन्शनच घेऊ नका. तुम्ही जिंकणार साहेब, या दत्तूची जबान आहे. जिंकणार? कुठे? कधी? अहो असं काय करताय साहेब, आपण सगळी सेटिंग लावून ठेवली आहे. एका दिवसाला 1000 मेसेज गेले पाहिजे. अहो पंटर कमी पडले तर अजून पंटर मागवू आपण. आणि मला माझ्या आयुष्यातून उठवणार असं म्हणायचं ना तुला? काय बोलताय साहेब?
असा विचार कधी माझ्या मनात पण आला नव्हता. हे चॅनलवाले खराखुनी कोण आहे हे विचारत असताना तू माझ्या नावाचे SMS करतोय. अरे हे असं होतं हो साहेब, मला वाटलं की ते तुला काय वाटलं? काय वाटलं? देव अक्कल वाटायला गेलेला असताना तुम्ही कुठं गेला होता रे सगळे? साहेब आमची काय पण चुकी नाही, दत्तूभाऊन सांगितलं तेच आम्ही केलं. आता मी सांगतो तसं करायचं. या एक्झिट पोल मध्ये जर माझं नाव आलं ना तर एकेकाला उलटा करून टाकीन. जेवढं मला वोटिंग केलं ना तेवढं समोरच्याला करायचं, त्याच्यापेक्षा जास्त करायचं, 100% जास्त करायचं. आणि मी यायच्या आधी हे सगळं झालं पाहिजे. चला काय येड्या करणार लवकर. हा करा रे पटापट. छाया, छाया अगं दार उघड, मी आहे धनराज. छाया दार उघड ग. तू तुझ्या भावाचं ऐकून माझ्यावर अन्याय करू नकोस ग बाई. दार उघड, ऐकतेस ना? हे माऊली, मला माहितीये तू असं वागतेस कारण तुझ्या अवतीभोवती एक काळी छाया वावरते. ही काळी छाया दुसरं तिसरं कोणी नसून तुझा तो भाऊ आहे, ज्याचा फक्त तुझ्या पैशांवर डोळा आहे. ग छाया, त्याचं ऐकू नकोस. हे बघ, भाऊजी माझ्याबद्दल काय वाटेल ते बोलतील, तू त्यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. आणि ते तुझ्या बाबतीत सुद्धा प्रेमानं बोलतील म्हणून लगेच विरघळून जाऊ नकोस. तू शांत राहा, त्यांचा खरा चेहरा लवकरच तुझ्या समोर येणार आहे. हो, वहिनींचा भाऊ फ्लॅट विकायचं म्हणत होता. छाया, छाया, मी आता छाती ठोकपणे सांगू शकतो की तुझ्या त्या भावाचा तुझ्या फ्लॅटवर डोळा आहे. त्याला फक्त तुझा पैसा हवा आहे आणि मी तुझ्या भल्याचा विचार करून त्याला नक्की विरोध करणार आहे. त्याला माहित असल्यामुळे तो माझ्याबद्दल नको नको ते तुझ्या मनात भरवतोय. त्याचा ऐकू नको छाया. राहिला प्रश्न तुझ्या पैशांचा, तर त्याची काळजी करू नको. ते सुरक्षित आहेत. मी स्वतः ते सुरक्षित राहावेत म्हणून पोलिसांच्या ताब्यात देऊन आलोय. मी तुला शब्द देतो की तुझा पैसा तुला परत मिळणार आहे पोलिसांकडून. आता तरी दार उघड छाया. अरे काय चाललंय तुझं? मला दार उघडू दे तू. नाही ताई, अजिबात नाही. आणि तू अशी हिंमत हारणं हे मला चालणार नाही. ते आता काय बोलतायत ना त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. ते पूर्वी कसे वागलेत ना हे आठव. छाया, तुला तुझ्या कुंकुवाची शपथ आहे. तुला तुझ्या सीटची शपथ आहे. छाया, तू जर दार उघडलं नाहीस ना तर ज्या मार्गानं तुझा सीट गेला त्याच मार्गानं तुझं कुंकू. तू बाजूला हो. तू आधी बाजूला हो. बाजूला हो. आधी मला दार उघडू दे. माझी माऊली ग, माझी माऊली, ती माझी माऊली, माझी माऊली, माझी माऊली. असं काय करताय तुम्ही? धन्य झालो ग तुझ्या दर्शनानं. काय सांगू तुला माझी व्यथा, माझ्या आयुष्याची चित्तर कथा. तुझा हात सोडला आणि माझ्या नशिबानं माझी साथ सोडली ग बाई. गोव्याला गेलो, म्हटलं मजा करू, मनशांती मिळवू, पण मनशांती राहिली बाजूला. आणि तुझ्या कुंकुवाला कोणीतरी किडनॅप केलं ग बाई. जेवायला नाही दिलं, प्यायची तर गोष्टच सोड. तशा अवस्थेत कसे दिवस काढले असतील. फक्त तुझा ध्यास होता. मला पुन्हा माझ्या माऊलीला बघायचंय डोळे भरून. या ध्यासापोटी आज भरून पावलो. आता जे काही आयुष्य घडायचं ते तुझ्या चरणी घडणार आहे. नाही, मी ठरवलंय. ताई ताई, तू ऐक माझं. तू या माणसाचं अजिबात ऐकू नकोस. हे बघ, तो आता सुद्धा तुला फसवण्याचाच प्रयत्न करतोय. मान्य आहे, त्यांची चूक झाली असेल, पण माणूस म्हटल्यावर चुकणारच ना. तो चुकतो तो माणूस, माफ करतो तो देव माणूस. तुम्ही पाप करणार आणि माझी ताई तुम्हाला माफ करणार. अहो, अजून किती दिवस चालणार आहे हे सगळं? तो विषय आता नको रे बाबा.
आधीच माझ्या पोटात अन्नाचा कण नाही. एक पाऊल पुढे टाकायची ताकद नाही उरली ग अंगात. माझ्या बायकोच्या ध्यासानं इथवर कसा पोहोचलो ते माझं मला माहित. पोटात अन्नाचा कण नाही म्हणे, दारूचा वास इथपर्यंत येतोय. नाही, अजिबात नाही. बघ बघ ताई, अगं तुझ्या समोर सुद्धा हा माणूस किती खोटं बोलतोय. माझं वाक्य पूर्ण तर होऊ दे रे बाबा. मला असं म्हणायचं होतं की मी दारू अजिबात प्यायलेलो नाही असं मला म्हणायचं नाही. मी घेतली, मी थोडीशी घेतली. खोटं कशाला बोलू तुझ्याशी बाई. पण का घेतली तर तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारं टॉनिक मिळावं म्हणून घेतली ना तर बाई. पण यापुढे दारू आयुष्यभरासाठी सोडली मी. खूप वाटोळं केलं या दारूनं माझं. मला माझी जवळची माणसं, खरं तर एकच माणूस जे उरलंय ते आणखी गमवायचं नाही. एक बाई दारू सोडली, मी सोडली दारू बस. हो, मग सिद्धांतच्या बाबतीत काय म्हणणं आहे? मी दारू प्यायलो म्हणून तू वाटेल ते विचारणार करे? अरे माझा मुलगा होता तो, बापाचं काळीज आहे हे. त्याच्या जाण्यानं माझ्या काळजाला किती किती तडे पडतायत ते मी तुला कसं सांगू रे? तुला कळणार तरी काय आहे म्हणा. हो ना, मग पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सिद्धांत हा माझा मुलगा नाही असं का सांगितलं? त्या राजन पर्वतेच्या घरी तुला काही त्रास नाहीये? नाही, काहीच नाही. तिथे काम करत असताना कुठलाही प्रॉब्लेम आला ना तरी घाबरायचं नाही. एकटी नाहीयेस तू तिथे. तुला माहितीये ना त्यांच्या घराबाहेर मी माझा एक माणूस ठेवलाय. काही प्रॉब्लेम आला तर त्याला लगेच सांगायचं, तो मला इन्फॉर्म करेल आणि मग पुढे काय करायचं ते मी बघून घेईन. मॅडम, तुम्ही कशाला काळजी करताय माझी एवढी? तुम्ही नका त्रास करून घेऊ. तुम्ही ना त्या माणसाला सांगा की घराबाहेर थांबत जाऊ नको म्हणून. तुम्ही प्लीज त्याला परत बोलवून घ्या. पण त्याआधी तुला ती नोकरी सोडावी लागणार. काय? कुठे थांबायचं, कधी थांबायचं हे जेव्हा माणसाला कळतं ना तेव्हा रिस्क फॅक्टर आपोआप कमी होऊन जातो. राजन पर्वते हा एक वियर्ड माणूस आहे. आतापर्यंत तू सेफ आहेस कारण त्याला तुझा संशय आलेला नाहीये. पण ज्या दिवशी त्याला तुझा संशय येईल त्या दिवशी तो तुला सोडणार नाही. आणि तो तुझ्याबरोबर काय करेल हे नेमकं आपल्याला सांगता येणार नाही. त्याच्यामुळे तुझ्यासाठी सेफ हेच आहे की तू आता जॉब सोड आणि तिथनं बाहेर पड. पण मॅडम, बस, मला या टॉपिकवर आता डिस्कशन नको आहे. आणि एनिवे तुझ्या आईला सुद्धा वचन दिले मी की तुझी सिक्युरिटी ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी. मॅडम, मी तुम्हाला सांगते ना, मी तिकडे एकदम सुरक्षित आहे आणि माझी काळजी करायची काहीच गरज नाही. तू तिथे तोपर्यंत सेफ आहेस जोपर्यंत राजन पर्वतेला तुझ्यावर संशय येत नाही. ज्या दिवशी संशय येईल त्या दिवशी काय करायचंय आपण? पण मी तशी वेळच येऊन देणार नाही. वेळ आणि काळ सांगून येतात का हे? मग मी त्याची काळजी घेईन, नक्कीच घेईन. मला कळत नाहीये तू हट्ट का करतेस तिथे जॉब करण्याचा? जॉबचा काही प्रॉब्लेम आहे का? बाहेर तुला कुठेही जॉब मिळू शकतो. मी आहे ना, मी स्वतः तुला एक जॉब मिळवून देईन. काय प्रॉब्लेम आहे? मॅडम, पण मी तुला इथे समजवायला आले नाहीये, सांगायला आले. राजन पर्वतेकडे जॉब करणं तुझ्यासाठी सेफ नाहीये, त्यामुळे तुला तो जॉब सोडायलाच हवा. दॅट्स अन ऑर्डर. कळतंय का तुला? सॉरी मॅडम, पण मी तो जॉब सोडणार नाही. आणि मी कुठे काम करायचं, कोणाकडे करायचं हे मी ठरवेन. हे माझं आयुष्य आहे आणि माझ्या आयुष्यातील माझे निर्णय घ्यायला मी समर्थ आहे.
हॅलो, हा डॉक्टर. हॅलो, हा हा बोला. हॅलो 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 डॉक्टर. हॅलो हॅलो हॅलो. हा हा डॉक्टर बोला, आवाज येतो, बोला. काय? मुंबई एक मायानगरी. आपल्या स्वप्नांचं गाठोडं घेऊन अनेक जण या मुंबईत येतात आणि या मुंबईचा एक भाग बनतात. यातले काही जण परिस्थितीपुढे हार मानून या गर्दीमध्ये हरवतात, तर काही जण अथक परिश्रम करून स्वतःची नवीन ओळख निर्माण करतात. अशीच काही स्वप्न उराशी बाळगून तोही या मुंबई नगरीत आला होता. इथं त्याचा कोणी गॉडफादर नसला म्हणून काय झालं? त्याच्याकडे रूप होतं, टॅलेंट होतं, योग्य संधी शोधण्याचं कसब होतं आणि सगळ्यांना आपलंसं करणारा स्वभाव. आपल्या अभिनयाच्या जोरावर तो अनेकांच्या गळ्यातला ताईत बनला. आता त्याच्याकडे सगळं काही होतं, नाव, पैसा, प्रसिद्धी. स्ट्रगल करायला आलेल्या लोकांसाठी तो त्यांचा आयडल होता. एवढंच नाही तर मीडियासाठी तो उद्याचा हिंदीतला सुपरस्टार होता. पण अचानक एक दिवस त्याचा संशयास्पद मृत्यू होतो. असं काय घडलं की सिद्धांत छायाने या जगाचा निरोप घेतला? त्याने निरोप घेतला की त्याला निरोप घ्यायला कोणी भाग पाडलं? प्रथमदर्शनी जर ही आत्महत्या आहे असं मानलं तर सगळ्यांनाच हा प्रश्न पडेल की सिद्धांत छाया आत्महत्या का करेल? आहे याचं उत्तर? खरं तर या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये. पण जर सिद्धांतच्या बाबतीत घातपात झाल्याचा विचार केला तर त्या बाबतीत अनेक शक्यता समोर येतात. सिद्धांतचा मृत्यू होण्याच्या 2 दिवस आधी त्याने कोणाला तरी टार्गेट केलं होतं, म्हणून तो कोणाचा तरी टार्गेट झाला होता. सिद्धांत तिथे स्टार म्हणून गेलेला असला तरी तो त्याचे जुने दिवस विसरलेला नव्हता. तो तिथे जे काही बोलला ते मनापासून बोलला, अगदी खरं खरं बोलला. पण खरं बोलण्याच्या नादात तो एक गोष्ट मात्र विसरला. तो खरं बोलतोय ते एका खोट्या माणसासमोर, राजन पर्वते. राजन पर्वतेंना हा घोर अपमान वाटला आणि त्यांनी त्याच मीडिया समोर त्याला माफी मागायला लावली होती. आणि राजन पर्वते यांचा सिद्धांत छाया याच्यावरती किती राग होता, कसा राग होता हे तुमच्या लक्षात आलं असेलच. म्हणून सिद्धांतच्या केसमध्ये आमच्यासाठी संशयित क्रमांक 1 आहेत राजन पर्वते. क्रमांक 2 सुप्रसिद्ध अभिनेत्री संजना राघव. संजना ही सिद्धांतची खूप जवळची मैत्रीण होती. ती किती जवळची होती हे दहीहंडीच्या दिवशी झालेल्या डान्समध्ये तुम्ही पाहिलं असेलच. दहीहंडी प्रकरणामध्ये सिद्धांत छायाला समजावत असतानाचा व्हिडिओ काही दिवसापूर्वीच टेलिकास्ट झाला होता. ती खरंच त्याला समजावत होती का धमकावत होती? सिद्धांत छायाच्या प्रकरणामध्ये संजना नक्की आहे कोण? ती दुवा आहे, राजन पर्वते आणि सिद्धांत यांच्यातला दुवा. वेळ आली तर ती काहीही करू शकते, म्हणजे अगदी स्वतःच्या ओढणीने. माफ करा, मला असं म्हणायचं होतं की सिद्धांत छायाने ज्या ओढणीने गळफास घेतला ती ओढणी संजना राघवची होती. क्रमांक 3 रंगा आणि बिल्ला, अर्थात कुलदीप आणि अजय. सिद्धांत छायाच्या बरोबर राहत असताना हे दोघं स्वतःला जय आणि वीरू जरी समजत असले तरी स्वभावाने मात्र रंगा आणि बिल्ला. म्हणायला जवळचे मित्रच, कारण ते दोघेही सिद्धांत छाया बरोबर त्याच्याच घरात राहत होते. अजय आणि सिद्धांत एकाच फील्डमधले, दोघांनी एकाच वेळी करिअर सुरू केलेलं. पण सिद्धांत पुढे निघून गेला आणि अजय तिथेच राहिला. म्हणजे कुठेतरी सुप्त असूया, सुप्त संघर्ष असणारच ना. त्या जोडीला कुलदीप सारखा अतृप्त आत्मा, सतत पैशांचा विचार, फक्त सांगायला सिद्धांतचा मॅनेजर, पण प्रत्यक्षात सिद्धांतने कमवायचं
आणि याने उडवायचं. सिद्धांतच्या हे लक्षात आल्यावर त्यांचा मोठा वाद झाला होता. आता कुलदीपला सगळ्या पैशांचा हिशोब द्यावा लागणार होता. कुलदीप आणि अजय यांच्यासाठी त्यांच्या पैशांचा ओघ थांबणार होता. मग आता सिद्धांत जिवंत असला काय किंवा मेला काय फरक पडतो? मी आतापर्यंत जे काही बोललो ती जर तुमच्यासाठी न्यूज असेल तर एक ब्रेकिंग न्यूज आहे. सिद्धांत छायाच्या प्रकरणामधली एक अशी बाजू जी आजवर समोरच आलेली नाहीये. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणामध्ये सगळ्यात संशयित आरोपींची चौकशी केली, पण त्या 5व्या व्यक्तीची चौकशी अजूनही केलेली नाहीये. आमच्यासाठी क्रमांक 5 आरोपी आहे शिवानी, एका प्रसिद्ध चॅनेलची सुप्रसिद्ध पत्रकार. सिद्धांत छायाच्या रक्ताचे जे नमुने तपासून आलेले आहेत त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं विशिष्ट प्रकारचं केमिकल असल्याचं आढळून आलेलं आहे. त्या केमिकलमुळेच सिद्धांत छाया याचा मृत्यू झाल्याचं आमच्या सूत्रांकडून आम्हाला कळालेलं आहे. तर हे केमिकल आलं कुठून हा प्रश्न तुम्हा सगळ्यांना पडलाय ना? सांगतो. आमच्या त्याच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवानीने त्या रात्री सिद्धांतसाठी केक आणला होता. नव्या आयुष्याची सुरुवात करायची म्हणून शिवानीने स्वतःच्या हाताने तो केक सिद्धांत छायाला भरवला होता. तो खरंच केक होता की? तुम्हाला कळलं असेलच मला काय म्हणायचंय. म्हणून आमच्यासाठी क्रमांक 5 संशयित आहे शिवानी. इथे तुमच्या समोर येण्यापूर्वी आम्ही 4 संशयितांच्या 4 गोष्टी लोकांमध्ये घेऊन गेलो. वेगवेगळ्या प्रोफेशन मधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना आम्ही विचारलं की सिद्धांत छायाचा खरा खुनी कोण असावा. बहुसंख्य लोकांचं ठाम मत होतं की पत्रकार शिवानी हीच खरी खुनी आहे. खरं तर तिचं नाव घेताना, तिला पत्रकार म्हणताना, पत्रकार म्हणून मला माझीच लाज वाटते. अशी पत्रकारिता असते का ज्या चॅनेलने आतापर्यंत हे प्रकरण उचलून धरलं? सिद्धांत छायाला न्याय मिळवून देणारे भाषा करणारं हे चॅनेल, त्याच चॅनेलवर सिद्धांतचा खरा खुनी कोण हे ठरवणारा एक्झिट पोल कंडक्ट करणारी व्यक्ती ही स्वतःच खुनी आहे. त्या चॅनेलला धरून शिवानी जे काही करते त्याला फक्त आणि फक्त निर्लज्जपणाचा कळसच म्हणावा लागेल. ते चॅनेल जे शिवानी सारख्या गुन्हेगार व्यक्तीला पाठीशी घालते त्या चॅनेलची पात्रता लोकांना कळल्याशिवाय राहणार नाही. आणि शिवानी आपल्या वागण्यातून जे काही करते ती स्वतःला वाचवत नाहीये, ती लोकांना फसवते. आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने शिवानीला आव्हान देतोय. एक तर तिने लोकांची माफी मागून या खुनाची जबाबदारी स्वीकारावी किंवा लोकांसमोर येऊन स्वतःची बाजू मांडावी. मला खात्री आहे यापुढे लोक फक्त एकच वाक्य म्हणतील, होय शिवानी खुनी आहे, शिवानी खुनी आहे. काय 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 प्रकार काय शिवानी? सर हे सगळं खोटं आहे. हा रोहन खोटं बोलतोय सर. खोटं बोलतोय का जे आम्हाला माहिती नाहीये ते दाखवतोय तो? सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. फेअर ठेवला विश्वास. मग तू आणि सिद्धांत रिलेशनशिप मध्ये नव्हतात असं तू मला सांग, मी विश्वास ठेवतो. पार्टीच्या दिवशी तू त्याच्याकडे केक घेऊन गेलीस आणि त्याने केक खाल्लाच नाही असं तू मला सांग, मी विश्वास ठेवतो. त्याच्या पोस्टमॉर्टम मध्ये त्याच्या ब्लड मध्ये केमिकलचे ट्रेसेस मिळालेत हे खोटं आहे हे मला सांग, मी विश्वास ठेवतो तुझ्यावर. सर ट्राय टू अंडरस्टँड मी. हे सगळं ना ट्रॅप आहे. आपल्या चॅनलची व्ह्युअरशिप वाढून नाही ना म्हणून मुद्दाम केलेला हा सगळा प्लॅन आहे सर. जोपर्यंत आपण त्याला खोटं ठरवू शकत नाही तोपर्यंत हा प्लॅन आहे असं आपण म्हणूच शकणार नाही. एक्झॅक्टली सर, आपण क्वेश्चन मार्क लावून आपला कंटेंट प्रमोट करत होतो. हे तर सरळ आरोप करतायत. झालं इनफ. शेवटी ज्याची मला भीती वाटत होती ना तेच झालं. मी रिस्क कशाला म्हटलं होतं? हा एक्झिट पोल घ्यायची आयडिया तुझी होती
ती सक्सेसफुल झाली असती, बंपर झाली असती, ते क्रेडिट तुझं होतं. पण नाऊ इट हॅज बॅकफायर्ड. आणि हे सगळं अंगाशी आलंय, त्याची जबाबदारी तुला घ्यावीच लागेल. आता पुढच्या काही मिनिटात तू तुझं रेसिग्नेशन लेटर मला मेल करणार आहेस.